अरे ओंकार, माझं उद्या सायन्सचं प्रेझेंटेशन आहे आणि माझा टॉपिक खूप अवघड आहे. कोणता टॉपिक आहे? मला केपलर लॉ एक्सप्लेन करायचे आहे. एवढंच काही टेन्शन नको घेऊ. मी तुला अगदी सोप्या भाषेत तीनही नियम समजावून सांगतो. पहिला नियम तो म्हणजे लॉ ऑफ ऑर्बिट. ग्रह सूर्याभोवती अंडाकृती कक्षेमध्ये म्हणजेच इलिप्स या आकारामध्ये फिरतात. म्हणजे प्लॅनेट गोल फिरत नाही तर ते थोडं लांबट असतं. अगदी बरोबर. आणि सूर्य त्या अंडाकृतीच्या एका फोकसवर असतो. दुसरा नियम तो म्हणजे लॉ ऑफ एरिया. जेव्हा ग्रह सूर्याजवळ येतो तेव्हा तो वेगाने फिरतो आणि दूर असताना तो हळू फिरतो. म्हणजे जवळजवळ फास्ट होते तर दूर दूर असल्यावर स्लो होते. हो, इक्वल टाइम मध्ये स्विफ्ट होतं. आता शेवटचा नियम तो म्हणजे लॉ ऑफ पिरियड. ग्रहाचे परिभ्रमण कालावधीचा वर्ग बरोबर त्याच्या सरासरी अंतराचा घन असतो. अगदी बरोबर. जसे पृथ्वीला 1 वर्ष परिभ्रमणास लागतात तसे शनीला 29 वर्ष लागतात. म्हणजे जास्त लांब ग्रहाला फेरी मारायला जास्त वेळ लागतो. थँक्यू. मला आता 3ही लॉ क्लिअर झाले.